मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप ऑल डूइंग वेल. मी विशाल. आजच्या व्हिडिओमध्ये असा अपडेट आहे की जे आपण क्लास 1चे जे नोट्स केले होते, PDF अपलोड केली होती, त्यामध्ये 50+ MCQ सॉल्व्ह केले. तर मग माझा विचार आला होता की PDF नसून आपण एक स्वतःची एक वेबसाईट क्रिएट केली पाहिजे. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस केली पाहिजे. तर मी आपल्यासाठी एक वेबसाईट क्रिएट केली आहे. त्यामध्ये प्रत्येकाला टॅग आहे. इझी लेवलच्या क्वेश्चनला, मिडियम लेवलचा क्वेश्चन कोणचा असेल आणि इझी लेवलचा क्वेश्चन कोणचा असेल, मेमरीचा कोणचा क्वेश्चन असेल. कोणाचा जर विद्यार्थ्यांचा मेमरीचा जर कन्सेप्ट जर बिल्ड झाला नसेल तर मी इथून प्रॅक्टिस करू शकता. आणि याचं प्रत्येक जे लेक्चरचे राहील क्लास 1चे एक PDF मीन्स एक लिंक तयार करेल, क्लास 2ची लिंक तयार करेल आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तुम्ही तिथून ॲक्सेस करू शकता. आणि त्यानंतर इथे एक स्पेशल थँकचा फंक्शन. माझी इच्छा झाली होती की पेट करायची, पण जेव्हा मी MCCTचे प्रिपरेशन करत होतो त्यावेळी माझ्याकडे कोर्स घ्यायचे पण पैसे नव्हते. ती मॉक टेस्ट खूप दूरची गोष्ट राहिली. दॅट वाय की मी याला काही पेड ऑप्शन केले नाही. तुमच्या इच्छा जर असेल तर तुम्ही इथून काही मला पेड करू शकता. ओके. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप ऑल डूइंग वेल. मी विशाल, एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण ऑड इन आउटचे जे वर्ड बेस क्वेश्चन आहे आणि नंबर सिरीजचे क्वेश्चन जे आहे ऑड बेसमध्ये ते आपण पूर्ण कवर केले आहेत. जर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा. बिकॉज कधी खूप इझी लेवलचे क्वेश्चन आहेत. 1 किंवा 2 MCQ मराठी MCTमध्ये कधी येतातच. कधी नाही, लास्ट इयरला पण आले होते ते. ओके. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण नंबर सिरीजचे क्वेश्चन करू. म्हणजेच 20 क्वेश्चन तुम्हाला माहीत असेल, 20 क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस आणि 20 क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व करून देतो की कसे सॉल्व करायचे. ओके. चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि पुन्हा एकदा तुम्हाला मी ते प्लॅटफॉर्म पण सांगितलं आहे. याचा पण मी तुम्हाला एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून देईल. फक्त एक इच्छा आहे की स्पेशल टँकमध्ये काहीतरी तुम्ही रुपये पेड करायची इच्छा जर असेल तर तुमची. ओके. चला मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. आता फर्स्ट ऑप्शन आहे आपल्या यामध्ये, 1 मिनटं झूम आउट करू द्या. यामध्ये नंबर सिरीजमध्ये महत्त्वाचा मुद्दा असा की पॅटर्न ऑब्झर्व करायचा. ओके. फर्स्ट नंबर ऑब्झर्व करायचा. या नंबरवर 2 होत आहे, त्यानंतर 4 येत आहे, त्यानंतर 8 येते आणि त्यानंतर 16 येत आहे. जर ऑब्झर्व केलं तर प्रत्येक वेळी तर मल्टिप्लिकेशन होत आहे. 2ला मल्टिप्लाय केल्यानंतर 4 होत आहे, 4ला जर मल्टिप्लाय केलं तर 8 होत आहे, 8ला जर मल्टिप्लाय केलं तर 16 होत आहे, 16ने जर मल्टिप्लाय केलं तर 32 होतो. ओके. याचा आन्सर राहील 32. फक्त एक महत्त्वाचा, ऑब्झर्व केअरफुली ऑब्झर्व करा आणि त्यामध्ये पॅटर्न फाइंड करायचा प्रयत्न करा. ओके. त्यानंतर येते यामध्ये हा क्वेश्चन ऑब्झर्व करा. यामध्ये डिफरन्स नाही वाटते. ओके. याचा 5चा डिफरन्स आहे, यामध्ये 5चा डिफरन्स आहे, यामध्ये 10चा डिफरन्स आहे, यामध्ये 15चा डिफरन्स आहे, यामध्ये 20चा डिफरन्स आहे, यामध्ये 20चा, यामध्ये 25चा डिफरन्स आहे. ओके. आपला आन्सर येईल 80. ओके. 55 प्लस 25 जर केलं तर किती होतो? 80 होतो. दॅट वे आपला आन्सर इज 80. त्यानंतर येते यामध्ये जर ऑब्झर्व केलं तर प्रत्येक वेळेस काय होत आहे, यामध्ये 2ने प्लस होत आहे, यामध्ये 3ने प्लस होत आहे, याने 4 प्लस होत आहे, याने 5ने प्लस होत आहे, यामध्ये 6ने प्लस होईल. 15 प्लस 6 21. दॅट वाय इथे पॅटर्न इथं 1 मिनटं, इथं पॅटर्न फाइंड करायचा प्रयत्न करा ना. यामध्ये 2 होता आहे, 2चा डिफरन्स आहे, यामध्ये 3चा डिफरन्स आहे, यामध्ये प्रत्येक वेळी इन्क्रीज होत आहे, यामध्ये 4चा डिफरन्स आहे, यामध्ये 5चा डिफरन्स आहे, प्रत्येक वेळी इन्क्रीज होत आहे ना. ओके. दॅट वाय इथं किती येईल? 6चा डिफरन्स. दॅट वाय 21. त्यानंतर इथे ऑब्झर्व करा केअरफुली. यामध्ये होत आहे 7 आहे, त्यानंतर प्लस होत आहे 40 येत आहे, 40मध्ये प्लस होत आहे 7 तर 21 येत आहे, त्यामध्ये अजून पुन्हा एकदा 7 प्लस होत आहे तर 28 येत आहे. यामध्ये पॅटर्न फॉलो होत आहे 7चा. प्रत्येक वेळेस 7 प्लस होत आहे. मग 28मध्ये आपण जर 7 प्लस केला तर किती येईल? 35. ओके. दॅट वे आपला आन्सर सी इज राईट आन्सर. त्यानंतर इथं जर ऑब्झर्व केअरफुली केलं तर मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जर होतो 3 मल्टिप्लिकेशन बाय 3 केलं तर 9 होतं. ओके. 9ला जर 3ने मल्टिप्लाय केलं 27 होतं. ओके. जर 27ला जर मल्टिप्लाय केलं
81 होतो. ओके, 81ला जर मल्टिप्लाय केलं 3ने 2243 होतो. ओके, दॅट वे आपला आन्सर 243. त्यानंतर 6वा क्वेश्चन आहे. यामध्ये काय होत आहे, यामध्ये जर ऑब्झर्व केलं तर प्रत्येक वेळेस 2चा स्क्वेअर वाढत आहे. त्यानंतर हा 9चा स्क्वेअर म्हणजेच 3चा स्क्वेअर, त्यानंतर हा 4चा स्क्वेअर आहे, त्यानंतर हा 5चा स्क्वेअर आहे. इथं किती येईल, 6चा स्क्वेअर 36. ओके, त्यानंतर येते यामध्ये जर ऑब्झर्व केलं तर प्रत्येक वेळा मल्टिप्लिकेशन होतं वाटते की 10ला जर मल्टिप्लाय केलं तर 20 होता. 20ला जर मल्टिप्लाय केलं 2ने तर 40 होत आहे. 40ला जर मल्टिप्लाय केलं 2ने तर 80 होत आहे. 80ला जर मल्टिप्लाय केलं 2ने 80 मल्टिप्लाय बाय 2 160. याचा आन्सर डी. त्यानंतर इथं आहे 8वा क्वेश्चन आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण जे एवढे टाईप्स आहे नंबर सिरीजचे ते पूर्ण कवर करणार आहोत. म्हणजेच जेवढे पॅटर्न येऊ शकते त्या पॅटर्नद्वारे येऊ शकते क्वेश्चन्स आणि क्रिएट होऊ शकते ते सगळे पॅटर्न या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत. फिबोनाची असो, मल्टिप्लिकेशन असो, पॉवरचा असो किंवा डिव्हिजनचा असो, म्हणजे जेवढे पण पॅटर्न्स असतात ते पूर्ण पॅटर्न आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत. ओके, यामध्ये होत आहे 1+, यामध्ये जर ऑब्झर्व जर केलं आपण तर 2 होत आहे. याचा प्रिव्हियस 2 झाला. ओके, इथं फिबोनाची सिरीज फॉलो होत आहे. जर ऑब्झर्व जर केलं 3 कसा क्रिएट होत आहे, 3 क्रिएट होत आहे या दोघाचा प्रिव्हियसच्या दोघाचा सम. ओके, या 5 कसा क्रिएट होता या प्रिव्हियसच्या 2 एलिमेंटचा सम. तेच जर आपण जर आपल्याला हे व्हॅल्यू काढायची आहेत तर 2 प्रिव्हियस व्हॅल्यूचा सम किती होईल, 5 + 3 8. त्यानंतर इथे 9वा क्वेश्चन आहे. जर ऑब्झर्व केलं तर मल्टिप्लिकेशन होत आहे. 3ने मल्टिप्लाय झाल्यानंतर 6 येत आहे. त्यानंतर +1 होत आहे. ओके, त्यानंतर +1 होत आहे. त्यानंतर पुन्हा एकदा इथं मल्टिप्लिकेशन होत आहे. मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर 20 झाल्यानंतर +1 होत आहे. ओके, +1 21. याचा आन्सर येईल बी. काय होतं की मल्टिप्लिकेशन होत आहे, +1 होत आहे. फट काय केलं आपण, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 6 आलं. त्यानंतर पुन्हा एकदा प्लस केला 7 आलं. त्यानंतर पुन्हा एकदा मल्टिप्लिकेशन 21 आलं. त्यानंतर पुन्हा एकदा प्लस केलं 22. त्यानंतर पुन्हा एकदा मल्टिप्लिकेशन. कोणता पॅटर्न फॉलो होता, मल्टिप्लिकेशन करायचं 3ने, त्यानंतर प्लस करायचं 1ने. हा पॅटर्न फॉलो होत आहे. यात आपलं आन्सर आलं 6 बी 16. त्यानंतर इथे यामध्ये जर ऑब्झर्व केलं तर 8चा पॅटर्न फॉलो होत आहे. यामध्ये जर 8 आपण जर 16मध्ये 8 जर 8 + 8 16मध्ये पुन्हा जर आपण 8 ॲड केला तर 24 होतो. 24मध्ये जर पुन्हा आपण 8 जर ॲड केला तर 32 होतं. 32मध्ये जर आपण पुन्हा एकदा 8 जर ॲड केला तर किती होईल, 40. आपल्या 8चा पॅटर्न फॉलो होता इथं. सी इज द राईट आन्सर. यामध्ये जर लक्षपूर्वक लक्ष दिलं आपण की 121 हा स्क्वेअर आहे. ओके, 100 पण स्क्वेअर आहे, 81 पण स्क्वेअर आहे, 64 पण स्क्वेअर आहे. ओके, प्रत्येक स्क्वेअर आहे. त्यानंतर स्क्वेअरच येईल ना. ओके, हा 11चा स्क्वेअर आहे, हा 10चा स्क्वेअर आहे, हा 9चा स्क्वेअर आहे, हा 8चा स्क्वेअर आहे. हां, त्यानंतर रिमेनिंग उरला 7चा स्क्वेअर. 7चा स्क्वेअर 49. ओके, त्यानंतर 13वा क्वेश्चन आहे. यामध्ये काय होत आहे, यामध्ये प्लसिंगच होतं वाटते 7ने. ओके, 6 + 7 13, 13 + 7 20, 20 + 7 27, 20 + 7 32, 34. ओके, 7चा पॅटर्न फॉलो होत आहे. त्यानंतर इथे 14वा क्वेश्चन. यामध्ये जर आपण लक्षपूर्वक जर दिलं
यामध्ये जर आपण जर ऑब्झर्व केलं तर स्क्वेअर आहे. ओके, 1चा स्क्वेअर प्लस 1 2 होतो, 2चा स्क्वेअर प्लस 1 5 होतो. ओके, 3चा स्क्वेअर प्लस 1 होतो 10 होतो. ओके, यामध्ये प्रत्येक वेळेस स्क्वेअर होत आहे आणि प्लस 1 होत आहे. आपला याचा स्क्वेअर लास्टचा स्क्वेअर किती आहे? 5चा स्क्वेअर किती होतो? ओके, इथं 15 पाहिजे होतं. ओके, सी इज द राईट आन्सर. इथं 16 पाहिजे होतं. ओके, इथं 16 पाहिजे होतं. त्यानंतर इथे 6चा स्क्वेअर येतो 36 प्लस 1 70 37. ओके, 37. इथे सॉरी फॉर दॅट, इथे 6 पाहिजे होता. त्यानंतर इथे 15वा क्वेश्चनमध्ये जर आपण लक्षपूर्वक ध्यान दिलं की प्रत्येक वेळेस स्क्वेअरच होता. इथं पण 3चा स्क्वेअर आहे, स्क्वेअर नाही होता, इथं मल्टिप्लिकेशन होत आहे. इथं जर 3ने मल्टिप्लाय केलं तर 27 येत आहे. 27ला जर मल्टिप्लाय बाय 3ने केलं 81 येत आहे. 81 जर आपण 81ला जर 3ने मल्टिप्लाय केलं 24 3 येत आहे. 24 3ला आपण जर मल्टिप्लाय केलं 3ने तर आपलं आन्सर येईल 29. ओके, त्यानंतर 16वा क्वेश्चन आहे. यामध्ये सेम एस दोन प्रिव्हियसचा इथे यामध्ये होतं पॅटर्न कोणता फॉलो होत आहे? 2 प्रिव्हियस एलिमेंटचा सम. ओके, 3 4 7 4 4 7. त्यानंतर इथे 16वा क्वेश्चन. यामध्ये जर आपण बघितलं तर पहिला तर इथं काय होतं आहे 9, त्यानंतर इथे 18, त्यानंतर 16. ओके, त्यानंतर 32 आणि त्यानंतर 30. म्हणजेच प्रत्येक वेळी मल्टिप्लिकेशन होत आहे. मल्टिप्लिकेशन केलं 9ला जर मल्टिप्लाय केलं 2ने तर 18 होत आहे. ओके, 18ला जर अजून पुन्हा जर आपण 2ने मायनस केलं तर 16 येत आहे. त्यानंतर पुन्हा जर मल्टिप्लिकेशन केलं तर 32 येत आहे. त्यानंतर पुन्हा एकदा जर मायनस केलं तर 13 येत आहे. म्हणजे प्रत्येक काय होत आहे, प्रत्येक एलिमेंट फर्स्ट टाईम मल्टिप्लिकेशन होत आहे, त्यानंतर मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर पुन्हा एकदा मायनस होतात 2ने, त्यानंतर पुन्हा तो मल्टिप्लिकेशन होत आहे आणि त्यानंतर पुन्हा तो मायनस होत आहे आणि त्यानंतर पुन्हा तो मल्टिप्लिकेशन होत आहे. इथं कोणता पॅटर्न फॉलो होत आहे? मल्टिप्लिकेशन आणि मायनसचा. ओके, -2चा. त्यानंतर इथे 17वा क्वेश्चन. 17 क्वेश्चनमध्ये 3 आहे, 6 आहे, 18 आहे, 72 आहे आणि 360 आहे. म्हणजेच प्रत्येक वेळेस मल्टिप्लिकेशन होत आहे. याला जर मल्टिप्लाय केलं 3ने 3/2 6. ओके, याला जर 3ने मल्टिप्लाय केलं तर 18 येतो. याला जर 4ने मल्टिप्लाय केलं तर 72 येतो. ओके, याला जर आपण 5ने मल्टिप्लाय केलं तर 360 येतं. म्हणजे प्रत्येक वेळेस कोणता रूल फॉलो होत आहे? मल्टिप्लिकेशनचा. महत्त्वाचा मुद्दा काही तुम्ही हे फक्त पॅटर्न लक्षात ठेवा की कोणता पॅटर्न फॉलो होऊ शकतो. ओके, त्यानंतर इथे 18वा क्वेश्चन. त्यानंतर 18वा क्वेश्चन आहे. 18वा क्वेश्चनमध्ये कोणता रूल फॉलो होत आहे? प्रत्येक वेळेस इथं सम होत आहे, म्हणजेच स्क्वेअर होत आहे आणि सम होत आहे. ओके, याचा 3चा सम. ओके, म्हणजेच तुम्ही हा क्वेश्चन तुम्ही करून बघा, सोपी आहे, हा पॅटर्न फॉलो होत आहे. ओके, त्यानंतर 19वा क्वेश्चन आहे. हा पण खूप इझी लेवलचा क्वेश्चन आहे. प्रत्येक वेळेस काय होत आहे की 2 प्रिव्हियस एलिमेंटचा सम. ओके, याला जर आपण सम जर केला 10चा, याला जर हा एलिमेंटचा जर काढायचा प्रयत्न केला त्या 2 पेचा प्रिव्हियसचा सम 13 होत आहे. या दोघांचा प्रिव्हियस एलिमेंटचा सम 15 होत आहे. ओके, म्हणजे जे 2 प्रिव्हियस एलिमेंट आहे त्याचा समपासून तो नेक्स्ट एलिमेंट क्रिएट होत आहे. त्यानंतर इथे 20वा क्वेश्चन. 2 3 5 आणि 11 23 आणि 47. ओके, प्रत्येक वेळेस काय होतं की पॅटर्न कोणता फॉलो होत आहे? प्रत्येक वेळेस मल्टिप्लिकेशन होत आहे, मल्टिप्लाय केल्यानंतर +1 होत आहे. ओके, या व्हिडिओमध्ये टोटल 20 क्वेश्चन्स केले आपण. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा की फक्त तुम्ही काय करा की पॅटर्न ॲनालाइज करायचा प्रयत्न करा. म्हणजे एकंदर जो नंबर असेल त्यानंतर तुम्ही असं जर फर्स्ट ऑफ थिंक काय करायची, फर्स्ट नंबर लिहायचा. ओके, नंबर लिहिल्यानंतर त्यामध्ये ते ऑब्झर्व करायचं की कोणचा पॅटर्न फॉलो होऊ शकतो, कोणचा पॅटर्न फॉलो होत आहे. स्क्वेअरचा होऊ शकतो, त्यानंतर मायनसचा होऊ शकतो, त्यानंतर मल्टिप्लिकेशनचा होऊ शकतो. ते तुम्ही ॲनालाइज करा. ओके, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तोच आहे की तुम्ही एखादा नंबर लिहिल्यानंतर त्याला एक आपल्या जे बुकवर लिहा, त्यानंतर ॲनालाइज करा. ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ॲनालॉजी घेऊ.
त्यानंतर ब्लड रिलेशन आहे. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय. एक लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा, एक कमेंट नक्की मारा. मला वाटेल मी जेवढे एफर्ट देत आहे ते तुमच्या कमी पडत आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.